नमस्कार मित्रांनो, स्वराज्य संकल्प अकॅडमीमध्ये आज तुमचे स्वागत करीत आहे. तर मित्रो, काल आपण नदी प्रणालीतली काही काही आपण टॉपिक्स कव्हर केलेले आहे, जसे गोदावरी रिव्हर, भीमा रिव्हर. तर मित्र आपण एक वेळा फक्त शॉर्ट मध्ये त्याची एक रिव्हिजन करून घेऊया. रिव्हिजन म्हणजे फक्त मी तुम्हाला एक फ्लो सांगणार आहे. फ्लो सांगून बस त्यामधले जे काही फॅक्च्युअल डाटा आहे तो काल मी सांगितलेला आहे. आपण आज कृष्णा नदी, त्यानंतर नर्मदा नदी, तापी नदी, त्यानंतर पैनगंगा, वर्धा नदी आणि वैनगंगा नदी. तर ह्या काही नदी ज्या महाराष्ट्राच्या महत्वाच्या नदी आहे, या महत्वाच्या नदींचा आपण अभ्यास करून यामध्ये थोडंसं प्रॉपर इंट्रोडक्टरी डिटेल्स घेऊन आणि ते डिटेल्सला एकदम प्रॉपरली समजून आणि त्यातले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत, जसे धरणे, जसे उगमस्थान, त्यानंतर त्यातील येणारे काही काही शहरे, त्यानंतर तिथे येणारे उगमस्थानाजवळील स्त्रोत वगैरे. तर मित्र, ह्या सर्व गोष्टींचा आपण आज बऱ्यापैकी जिल्हे, जे महत्वाचे जिल्हे आणि कोणते कोणते ते शहरातून पास होते, तर हे आपण बऱ्यापैकी राहिलेले जे कालची आपण नद्या आहे या नद्यांना पूर्ण करणार आहोत. तर मित्र, तुम्हाला माहित असेल की नदीचा तर सर्वात महत्वाचा जो जॉग्राफी मध्ये सगळ्यात नदी ह्या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करते मित्र. कारण की तुम्हाला माहित असेल, पाणी हे सर्वांसाठी सर्वात मेन जीवनाचा स्रोत आहे. तर ह्या नद्यांबद्दलचा जो काही डिटेल अभ्यास आहे हे आपण आज इंट्रोडक्शन मध्येच घेतोय फक्त. तर याचा जो डिटेल अभ्यास आहे, याच्या रिलेटेड रिलेव्हन्स आणि युपीएससी एमपीएससी थ्रू, युपीएससी म्हटल्यापेक्षा युपीएससीच्या पॅटर्न नुसार एमपीएससी काय विचारू शकणार आपल्याला, याचा पण आपण त्या अनालिसिसनी, त्या रिलेव्हन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्र, आज फक्त हा आपण इंट्रोडक्टरी लेक्चर म्हणजे फक्त एक इंट्रोडक्शन म्हणून यामध्ये बघणार आहोत. तर मित्र पहा, हे आपण काल शिकलेलो ते म्हणजे गोदावरी नदी. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक या जिल्ह्यामध्ये झाला. त्यानंतर मित्र, याच्यावर असलेले पहिले मातीचे धरण ज्याचं नाव आहे गंगापूर. त्यानंतर याच्यावर राईट हँड ट्रिब्युटरीज आणि लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज. मित्र, याची जी लेफ्ट हँड ट्रिब्युटरी आहे तिचं नाव आहे कादवा आणि दक्षिण पूर्णा या नदीचे ज्या उपनद्या आहेत त्याचं नाव आहे अंजना, दुधना, खेळणा आणि गिरजा. दक्षिण पूर्णा नदीवर जे असणारं धरण आहे त्याचं नाव येलदरी, सिद्धेश्वर, परभणी, जे परभणीमध्ये स्थित आहे. आणि दक्षिण पूर्णा ज्या ठिकाणी हे नदी, या नदीला जिथे मिळते, जिथे कॉन्फ्लुएन्स होते, त्या ठिकाणाचं नाव आहे मित्र कंठेश्वर, जे परभणीमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर या नदीच्या ज्या राईट हँड ट्रिब्युटरीज आहे त्याच्यात मेन आहे मित्र दारणा, मुळा, सिंदफणा आणि मांजरा. मित्र, ह्या नद्या सर्वात महत्वाच्या नद्या आहे. त्यानंतर या नदीचे सगळे जे बाकीच्या ज्या आपण नद्या बघत आहे, बाकीच्या ज्या नद्या आहे त्या उपनद्या आहे मित्र, उपनद्या. तर मांजरा, सिंदफणा, मुळा आणि दारणा या सगळ्या राईट हँड ट्रिब्युटरीज. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं धरण मित्र, सगळ्यात महत्वाचं धरण जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या गोदावरी नदीवरचं, ते म्हणजे जायकवाडी धरण. जायकवाडी धरणालाच नाथसागर असे म्हणतात, नाथसागर. तर मित्र, आणि हे एक महत्वाचं धरण आहे. आणि सोबतच एक दुसरं धरण ज्याचं नाव आहे मुळा धरण, जी मुळा नदीवर आहे. हे सोपी आहे लक्षात ठेवायसाठी. तर संत ज्ञानेश्वर सागर, कारण की मित्र तुम्हाला माहित असेल नेवासे हे जे शहर आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी, तर ह्या ठिकाणी नेवासेला ही प्रवरा नदी येऊन मिळते. आणि प्रवरा नदीवर जी विल्सन डॅम आहे त्याचं नाव आहे भंडारदरा डॅम. तर मित्र, काही जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आपण फक्त आज एक रिवाइज म्हणून करणार आहोत. जसं की सिंदफणा नदीवर माजलगाव हे मातीचे धरण, जे दुसरे मातीचे धरण. त्यानंतर बिंदुसरा आणि कुंडलिका ही त्याच्या उपनदी. आणि मांजरा नदी ही अशी नदी महाराष्ट्रातली की जे आपल्या महाराष्ट्रातून निघते, त्यानंतर डबल कर्नाटक या राज्यामध्ये जाते आणि या राज्यातून आपल्या डबल महाराष्ट्रामध्ये येणारी ही अशी नदी महाराष्ट्रातली की जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वापस येऊन आपल्याच राज्यामध्ये एका ठिकाणी मिळते, ज्याचं नाव आहे धर्माबाद, जे नांदेडमध्ये पाहायला मिळते. तर हा झाला मित्र गोदावरी नदीचा संपूर्ण एक शॉर्ट मध्ये आपलं रिव्हिजन. त्यानंतर आपण बघणार आहोत मित्र भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे झाला. भीमाशंकर पुणे येथे झाला. त्यानंतर भीमाशंकर मधून निघणारी जी नदी तिचं नाव आहे भीमा, एकदम सोपी आहे. त्यानंतर मित्र, याच्यावर असणारं जे महत्वाचं धरण आहे त्याचं नाव आहे चाकसन धरण. सगळ्यात पहिलं धरण जे आपल्याला पाहायला मिळते ते कोणतं धरण आहे मित्र? चाकसन धरण. त्यानंतर या नदीवरचं, भीमा नदीवरच फक्त बघत आहे, भीमा नदीवरच असणारं जे सगळ्यात महत्वाचं धरण आहे त्याचं नाव आहे उजनी धरण, ज्याचं नाव आहे यशवंत सागर. काय नाव आहे मित्र? यशवंत सागर. तर आपण
राईट हँड ट्रिब्युटरीज आणि लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज दोन्ही पण बघणार आहोत एक शॉर्ट रिव्हिजन मध्ये. सगळ्यात पहिली नदी राईट हँड ट्रिब्युटरीज. राईट हँड ट्रिब्युटरीज मधली सगळ्यात महत्वाची नदी भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा. पवना, मुळा, मुठा ह्या नदी तीनही पवना, मुळा आणि मुठा. पवना, मुळा आणि मुठा या तिन्ही नदी जिथे संगम पावतात त्या शहराचं नाव आहे शिवाजीनगर पुणे. आणि शिवाजीनगर मधून जे नदी वाहते पूर्ण तिन्ही मिळून जे जिथे टच होते त्या शहराचं नाव आहे रांजणगाव, जिथे आपल्याला अष्टविनायक मधील एक गणपतीचं जे ठिकाण आहे रांजणगाव तिथे पाहायला मिळते. मित्र त्यानंतरच या राईट हँड ट्रिब्युटरीज मधली हे पहिली नदी भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा मिळून जी नदी बनते त्या तिन्ही नदींचा संगम इथे रांजणगावला मिळतो. त्यानंतरची दुसरी नदी आहे मित्रांनो नीरा नदी. नीरा याच्यावर एकदम सोपी वीर धरण. नीरा नदीवर नीरा वीर वीर धरण. तर वीर धरण नीरा नदीवर पाहायला मिळते. तसंच मित्रांनो करा नावाची नदी उपनदी आहे नीराची आणि ही नीरा नदी आणि करा नदी जिथे मिळते त्याचं नाव आहे बारामती. तुम्हाला माहिती असेल बारामती शहर. आणि त्यानंतर ही बारामती शहरानंतर जी ही नीरा नदी मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे नीर नरसिंगपूर. काय मित्रांनो नाव काय आहे? नीर नरसिंगपूर. तर ही भीमा नदीच्या राईट हँड ट्रिब्युटरीज मध्ये भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, नीरा. नीरानंतर मान नदी. मित्रांनो मान नदी ही शंभू महादेव डोंगर रांगांमधून निघालेली नदी आणि उंच वेन या ठिकाणी ही नदी पाहायला मिळते. आणि ही नंतर कर्नाटकामध्ये रायचूर कुरुमुड्डीमध्ये जाऊन कर्नाटकामध्ये ही कृष्णा नदीला जाऊन मिळते. मित्र हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट विचारू शकते आयोग विचारू शकते की भीमा नदी कोणत्या राज्यामध्ये कृष्णा नदीला जाऊन मिळते. तर त्याचं उत्तर काय मित्र? कर्नाटकमध्ये जाऊन मिळते. तर मित्र त्याच्यानंतर ह्या लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज मध्ये घोड, मीना, कुकडी ह्या तिन्ही नद्या जिथे कॉन्फ्लुएन्स होतात जिथे मिळतात त्याचं नाव आहे मित्रांनो शिरूर. आणि ही पूर्ण नदीला नाव दिलं आहे घोड, जिथे हे सांगवी दुमाले या ठिकाणी जाऊन मिळते. त्यानंतर मित्र हरिश्चंद्र बालाघाट हा एक पर्वत रांगांमधला एक सगळ्यात मोठा भाग. हरिश्चंद्र बालाघाट मधून निघणारी जे रिव्हर आहे जी नदी आहे तिचं नाव आहे सीना. आणि बालाघाट डोंगर मधून जे निघाले आहे ते भोगावती. सीना आणि भोगावती ह्या नद्या कुंडल या ठिकाणी जाऊन मिळतात. तर मित्र ही झाली एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत आपल्या भीमा नदीची सर्व माहिती. भीमा नदी ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंडियामध्ये 860 किलोमीटरची नदी आहे. आणि त्यानंतर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटरची नदी आहे. आणि ही नदी मित्र 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे ठिकाण आहे सह्याद्री, या सह्याद्री पर्वतामधून निघालेली आहे मित्र. सह्याद्री पर्वतामधून निघालेली आहे. सह्याद्री पर्वत रांगेमधून ही निघालेली नदी. त्यानंतर मित्र याच्यावरचं महत्वाचं धरण तुम्हाला सांगितलेलंच आहे उजनी धरण आणि हे चाकसन धरण. हा झाला भीमा नदीपर्यंतचा आपला प्रवास. आता आपण पुढची नदी शिकूया मित्र ज्याचं नाव आहे कृष्णा नदी. काय नाव आहे मित्र? कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर तुम्हाला माहित असेल महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आणि सोबतच महाबळेश्वर हे म्हणजे शंकरांचं ठिकाण पण आपण खूप जणांना माहिती असेल. तर महाबळेश्वरची तुम्हाला माहिती असेल स्ट्रॉबेरी सगळ्यात फेमस आहे. तर महाबळेश्वर या ठिकाणाहून कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. महाबळेश्वर इथनं कृष्णा नदीचा उगम झालेला आहे जे सातारामध्ये आहे मित्र. ओके, सातारामध्ये महाबळेश्वर या ठिकाणावरून कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. कृष्णा नदीवरचा सगळ्यात पहिला डॅम ज्याचं नाव आहे धोम धरण. मित्र हे लक्षात ठेवा तुम्ही की कृष्णा नदीवरचं जे सगळ्यात इम्पॉर्टंट धरण आहे, जे महत्वाचं धरण आहे त्याचं नाव आहे धोम धरण. तर मित्र त्याच्यानंतर या नदीच्या आपण राईट हँड ट्रिब्युटरीज आणि लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आपण पाहणार आहोत. तर यानंतर आपण सगळ्यात पहिले बघूया राईट हँड ट्रिब्युटरीज. कोणत्या? राईट हँड ट्रिब्युटरीज मध्ये सगळ्यात पहिली जी
नदी आहे त्याचं नाव आहे वेण्णा. सगळ्यात पहिल्या नदीचं नाव आहे वेण्णा. त्याच्यानंतर कोयना, वेण्णा, कोयना. त्यानंतर आहे वारणा, वारणा नंतर पंचगंगा, पंचगंगा नंतर दूधगंगा, दूधगंगा नंतर वेदगंगा. एकदम सोपी आहे मित्र लक्षात ठेवण्यासाठी. वेण्णा, कोयना, वारणा, ना ना ना. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा. ह्या नद्या झाल्या मित्र राईट हँड ट्रिब्युटरीज. राईट हँड ट्रिब्युटरीज झाल्यानंतर याच्यावरची आपण काही धरण बघणार आहोत. जसं कान्हेर, कान्हेर हे वेण्णा नदीवरचं धरण आहे मित्र. कान्हेर, कान्हेर हे वेण्णा नदीवरचं धरण. कोयना वर कोयना धरणच नाव दिलेलं आहे मित्र. कोयनाला कोयना धरणच नाव दिलं आहे, ज्याचं उपनाव ज्याचं नाव दिलेलं आहे शिवाजी सागर. कोयना डॅम, कोयना डॅमचं नाव दिलेलं आहे शिवाजी सागर. आणि ज्या नदीवर हे कोयना डॅम आहे त्या नदीचंच नाव कोयना आहे. तर हे सगळ्यात सोपी पद्धती आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी तुमच्यासाठी मित्र. त्यानंतर प्रचितगड, प्रचितगड मधून जी नदी उगम पावलेली दिसत आहे तिचं नाव आहे वारणा, ज्याच्यावर चांदोली नावाचं धरण आहे. चांदोली, वारणावर चांदोली नावाचं धरण. मित्र हे धरण यासाठी महत्वाचे आहे कारण की तुम्हाला आयोग जोड्या लावण्यासाठी विचारू शकते आणि भरपूर वेळा विचारले गेलेले पण हे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर मित्र कासारी, कुंभी, सरस्वती जी गुप्त आहे, गुप्त सरस्वती म्हणतात, आणि तुळशी. कासारी, कुंभी, सरस्वती, तुळशी या 1 2 3 4 आणि एक आहे भोगावती, एक आहे मित्र भोगावती. या 5 नद्यांचा संगम मिळून जे ठिकाण पाहायला मिळते त्याचं नाव आहे मित्र प्रयाग. प्रयाग म्हणजे हे माझंच नाव आहे. मी पण माझ्या नावाचा अर्थ आहे संगम. तर मित्र ज्या नद्या ह्या 5 नद्या ज्या आहे कासारी, कुंभी, सरस्वती, गुप्त सरस्वती आणि तुळशी ह्या आणि भोगावती या 5 नद्यांचा संगम जिथे होतो त्याचं नाव आहे मित्र प्रयाग. आणि राधानगरी, जसं मित्र तुम्हाला माहिती असेल की युपी मध्ये एक प्रयाग क्षेत्र आहे, प्रयागराज. तर प्रयागराज क्षेत्राला नाव का दिलं गेलं, कारण की तिथे सरस्वती जी गुप्त आहे, सरस्वती, गंगा आणि यमुनांचा संगम आहे. तर त्या संगमाला नाव दिलेलं आहे प्रयागराज. तसंच इथे मित्र प्रयाग नाव दिलेलं आहे या ठिकाणाला. आणि या भोगावती मित्र लक्षात ठेवा, भोगावती धरणावर जे धरण आहे त्याचं नाव आहे राधानगरी, त्याचं नाव आहे लक्ष्मीसागर. राधानगरीचं जे नाव दिलेलं आहे लक्ष्मीसागर. त्यानंतरची जी नदी आहे जशी वारणा, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा. पंचगंगा का बरं, कारण की ह्या 5 नद्या जिथे मिळतात त्याचं नाव प्रयाग आणि जिथून हे वाहत जाते त्याचं नाव आहे पंचगंगा. मित्र त्यानंतरचं जे नदी आहे तिचं नाव आहे दूधगंगा. दूधगंगा मी काही दिवसांनी तुम्हाला म्हणजे आपण आपल्या नद्या झाल्यानंतर हे जे नदी आहे आणि त्याच्यावरचे धरण याचा एक प्रॉपर चार्ट बनवून देणार आहे. तो चार्ट तुम्हाला तसा पाठ करायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे मित्र, कारण की तुम्हाला जोड्या लावायसाठी येऊ शकते. तर दूधगंगा या नदीवरील जे धरण आहे त्याचं नाव आहे कळमवाडी. कारण हे नाव थोडंसं असं तुम्हाला वेगळं दिसतंय, पण तुम्ही दूधगंगा शाहूसागर नाव ठेवलेलं आहे त्याच्यासाठी. तर शाहूसागर लक्षात ठेवा मित्र, जे कळमवाडी किंवा शाहूसागर. आणि वेदगंगा ही नदी आणि दूधगंगा ही नदी कुरुंदवाड, दंतेवाडा मध्ये आहे हे जागा. तर कुरुंदवाड इथे जाऊन मिळते. तर मित्र तुम्ही मला सांगू शकतो की वेण्णा ही नदी माहुली या ठिकाणी जाऊन मिळते. कोणत्या नदीला? कृष्णा नदीला. त्यानंतर कोयना ही कराड म्हणजे प्रीतिसंगम म्हणतात त्याला, तर कराडमध्ये जाऊन ही मिळते. त्यानंतर जे वारणा नदी आहे ती हरिपूर या ठिकाणी मिळते. त्यानंतर मित्र जी पंचगंगा आहे ही नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी पण म्हणतात त्याला. तर नरसोबाची वाडी, नृसिंहवाडी या ठिकाणी जाऊन मिळते. आणि मित्र जी लेफ्ट हँड ट्रिब्युटरी आहे, लेफ्ट हँड ट्रिब्युटरी मधली जी ही नदी आहे जिचं नाव आहे येरळा आणि अग्रणी. तर येरळा आणि अग्रणी ह्या दोन्ही नद्या मिळून जी नदी ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणचं नाव आहे मित्र भीडवाडी. जे ब्रह्मनाळ पण म्हणतात, जे सांगलीमध्ये आहे मित्र ब्रह्मनाळ. तर शंभू महादेव मधून निघणारी, डोंगर रांगातून निघणारी ही जी नदी आहे या येरळा नदीवर जे धरण आहे याचं नाव आहे मित्र येरवंडी. हे धरण या येरळा नदीवर पाहायला मिळते. येरडीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता येरवंडी धरण. तर ही झाली मित्र संपूर्ण कृष्णा नदीची माहिती. तर आपण ही फक्त एक तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे जे कृष्णा नदी आहे ही नदी सह्याद्री पर्वत रांगेतून निघते. जी महाबळेश्वर आहे इथे सह्याद्री पर्वत रांग आहे पूर्ण. त्यानंतर मित्र महाराष्ट्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की महाराष्ट्र, मध्य प्रदेश,
महाराष्ट्र, सॉरी मध्य प्रदेश नाही, आंध्र प्रदेश, कारण ही साताऱ्यातून निघत आहे. तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, लक्षात ठेवा मित्र, महाराष्ट्र प्लस आंध्र प्रदेश प्लस आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, त्यानंतर कर्नाटका, कर्नाटका आणि तेलंगणा. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि तेलंगणा. तर मित्र, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यातून ही नदी पाहायला मिळते. तर मित्र, सगळ्यात महत्वाचे जे आपल्या महाराष्ट्रातले जे जिल्हे आहे ते कोणते कोणते जिल्ह्यातून जाते, जसे की सातारा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. तीनच फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, सातारा, सांगली, कोल्हापूर. सातारा, सांगली, कोल्हापूर मधून मित्र हो ही जी नदी आहे ही आपल्याला जाताना दिसत आहे. त्यानंतर यातील महत्वाचे शहर जसे सांगली, कराड, तुम्हाला माहित असेल की औदुंबर, नरसोबाची वाडी, ही तुम्हाला इथे सगळे दिसतच आहे. तर हे सगळे शहरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर मित्र, यावरील जे डॅम आहे ते पण मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगितलेले आहे. ही अशी कृष्णा नदीची संपूर्ण माहिती. आपण ह्या नदीला आणखी डिटेल शिकणार आहोत जेव्हा आपण इंडियाचा मॅप घेणार आहोत. त्यानंतर आपण नेक्स्ट नदी शिकणार आहोत मित्र, जिचं नाव एक वेळा तुम्ही माहिती बघून घ्या. कृष्णा नदीचा उगम सह्याद्री सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर येथे होतो, हे मी तुम्हाला पहिले सांगितलं. महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील नदी असून गोदावरीच्या खालोखाल दक्षिणेतील भारतातील पठारावरील नदी. म्हणजे मित्र, तुम्हाला माहित असेल की जी पेनिन्सुलर रिजन आणि हिमालयन रिव्हर्स, तुम्हाला माहित असेल हिमालयन रिव्हर्स, दोन प्रकारचे रिव्हर्स इंडियामध्ये असतात. एक आहे हिमालयन रिव्हर्स, जी गंगा, यमुना वगैरे जे निघत आहे, आणि एक आहे हे पेनिन्सुलर रिजन्स, पेनिन्सुलर रिव्हर्स. तर पेनिन्सुलर रिव्हर्स मधली म्हणजे हे जे पठारावरील नद्या आहे ना, पठारावरील जी पेनिन्सुलर नद्या आहे, तर हे मित्र हो, जे हे फॉर एक्झाम्पल असं समजा की ही आहे गोदावरी नदी, गोदावरी ही आहे गोदावरी नदी, आणि या खालोखाल जी वाहणारी नदी आहे तिचं नाव आहे कृष्णा नदी, कृष्णा रिव्हर, कृष्णा रिव्हर. तर मित्र, हे गोदावरी रिव्हर, हे आहे कृष्णा रिव्हर. त्यामुळे म्हटलंय महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील नदी असून गोदावरीच्या खालोखाल दक्षिणेतील भारतीय पठारातील ही नदी. त्यानंतर मित्र, ही नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर जवळ समुद्र सपाटीस होतो. तर हे एकदम सिंपल साधी सुद्धी माहिती होती, हे इंट्रोडक्टरी माहिती आहे. आपण डिटेल अनालिसिस आणि त्याच्यानंतर सगळं याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर मित्र, नेक्स्ट आहे आपली पुढची नदी जी आहे वर्धा, 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 पैनगंगा, वैनगंगा नदी. मित्र, ही नदी फक्त महाराष्ट्रातच निघते, ही नदी फक्त महाराष्ट्रामध्येच वाहते, म्हणून या नदीचं नाव आहे वर्धा, पैनगंगा, वैनगंगा. या नदीची जी लांबी आहे, या नदीची जी लांबी आहे, वर्धा नदीची लांबी आहे 455, जी महाराष्ट्रामध्ये आहे. वर्धा नदीची जी लांबी आहे ती आहे 455. वर्धा नदीची जी लांबी आहे ती आहे 455 मित्र, 455. त्यानंतर पैनगंगा नदी हिची जी लांबी आहे 675. किती? 675. पैनगंगा नदीची जी लांबी आहे ती आहे 675, आणि वैनगंगा या नदीची जी लांबी आहे ती आहे 295. किती आहे? 295. 295 मित्र, ही नदी तुम्ही लक्षात ठेवा, ह्या तीन नद्या वेगवेगळ्या नद्या आहे, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा. हे लक्षात असू द्या. हे बुलढाणा जिल्ह्यातून निघत आहे, ही बैतूल मध्य प्रदेश मधून निघत आहे, आणि ही पण मध्य प्रदेश मधूनच निघत आहे, ज्याचं नाव आहे शिवनी. ओके. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ही नदी कुठून निघते, उगम हिचं स्थान काय आहे. जसं बुलढाणा या जिल्ह्यातून ही नदी निघते, आणि अजिंठा डोंगर रांगातून पैनगंगा या नदीचा उगम आहे. बैतूल या ठिकाणावरून जे मध्य प्रदेशमध्ये आहे तिथून वर्धा नदीचा उगम आहे, आणि मित्र शिवनी जे मध्य प्रदेशमध्ये आहे तिथून या वैनगंगा नदीचा उगम आहे. तर मित्र, ही नदी थोडी कॉम्प्लेक्स असं वाटते तुम्हाला, पण आहे कॉम्प्लेक्स नाही, एकदम सोपी आहे. त्यानंतर मित्र आपल्याला बघायचं आहे धरण, इसापूर धरण. नाव लक्षात ठेवू द्या, इसापूर धरण नावाचे जे धरण आहे ते पैनगंगा नदीवर आहे. अप्पर वर्धा, वर्धेवरूनच नाव आहे मित्र, अप्पर वर्धा धरण, जे अमरावती आणि या सगळं विदर्भातली सगळ्यात मोठं धरण मानले जाते. तर हे अप्पर वर्धा धरण हे वर्धा धरण आहे, जे वर्धा नदीवर आहे. आणि मित्र हो, हे जे गोसेखुर्द जिचं नाव आहे इंदिरा सागर,
गोसेखुर्द किंवा इंदिरा सागर. इंदिरा सागर ही धरणाचं नाव आहे. तर ही नदी, या नदीवर जे धरण आहे त्याचं नाव आहे गोसेखुर्द इंदिरा सागर, जे वैनगंगा नदीवर आहे. हे झाले मित्र धरणाचे. त्यानंतर आपण एक एक नदी बघूया. सगळ्यात पहिले बघूया आपण पैनगंगा. हे जी पैनगंगा आहे हे बघूया. पैनगंगा नदीचे जे राईट हँड ट्रिब्युटरीज आहे त्या फक्त दोनच आहेत, कयाधू आणि खुनी. कयाधू, ओके, आणि खुनी. कयाधू आणि खुनी ह्या दोन नद्या मित्र राईट हँड ट्रिब्युटरीज आहे पैनगंगाच्या. ओके. त्यानंतर आपण बघूया लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज ऑफ पैनगंगा. तर पूस, अरुणावती, आणि अडान या तीन नद्या मित्र लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज पाहायला मिळतात. ज्या तिघांचे पण संगम, या तिघांचा पण उगम वाशिम या जिल्ह्यातून होतो. वाशिम या जिल्ह्यातून या तिन्ही नद्यांचा उगम होतो, पूस, अरुणावती आणि अडान. ओके. त्यानंतर मित्र जे तुम्हाला पूस हे जे नदी दिसते हे माहूरची जी देवी आहे यवतमाळ जवळ, तर तिथे ही नदी या शहराला भेटलेली दिसत आहे या नदीला. त्यानंतर पुढची नदी आहे मित्र वर्धा नदी. ही खूप महत्वाची नदी आहे. या नदीची जे राईट हँड ट्रिब्युटरी आहे तिचं नाव आहे मित्र निरगुडा. आणि हिची जे लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आहे तिचे नाव आहे मित्र धोम आणि इराई, ज्याच्यावर इराई नावाचंच धरण आहे. तर ही जी वर्धा नदी आहे ही ज्या ठिकाणी मिळते ह्या नदीला त्याचं नाव आहे मित्र वडा, जी आहे चंद्रपूर. याला बल्लारपूर पण म्हणतात, बल्लारपूर. तर हे झालं वर्धा नदीचं. आणि इकडे आहे शिवनी मधून जी निघालेली आहे वैनगंगा नदीच्या ज्या लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आहेत त्याचं नाव आहे मित्र पेंचवर तोतला दोह. काय नाव आहे मित्र? पेंच मध्ये तोतला दोह. हे धरण आपल्याला पाहायला मिळते. कन्हान आणि अंधारी आणि मूळ. तर हे जे नद्या आहे लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज पेंच, कन्हान, अंधारी आणि मूल. याच्यावर जे कन्हान जे धरण आहे त्याचं नाव आहे उमरी. आणि गोसीखुर्द कशावर आहे? वैनगंगावर मित्र, कन्फ्युजन करू नका तुम्ही. तोतला डोह पेन्सवर, कन्हान उमरीवर, आणि त्यानंतर गोसीखुर्द ज्याचं नाव आहे इंदिरा सागर. हे झाले लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज. राईट हँड ट्रिब्युटरीज मित्र वाघ, चुलबंद आणि काठानी. तर हे मित्र याच्या राईट हँड ट्रिब्युटरीज आहेत. तर जिथे हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा इथे आयोग आपल्याला वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारून किंवा घुमून फिरून विचारू शकतो मित्र, की ह्या तिन्ही पण नद्या 1, 2 आणि ही पैनगंगा, वैनगंगा, वर्धा जिथे मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे चपराळा संगम. वर्धा आणि वैनगंगा जिथे मिळते याचं नाव आहे चपराळा संगम. आणि पैनगंगा आणि वर्धा नदी जिथे मिळते त्याचं नाव आहे वडा किंवा चंद्रपूर. या चंद्रपूर जिल्ह्यात ही वडा नावाचं जे शहर आहे तिथे मिळते. आणि वैनगंगा आणि वर्धा नदी जिथे मिळते त्या ठिकाणाचं नाव आहे चपराळ संगम. त्यानंतर या नदीचं नाव मित्र चेंज होते. आणि त्याचं नाव पडते प्राणहिता नदी. नंतर ही सोमनूर या ठिकाणी गोदावरी नदी आहे, या गोदावरी नदीला जाऊन मिळते. हे झालं मित्र वर्धा, पैनगंगा, वैनगंगा. वर्धा, वैनगंगा मधली जे उगम स्थान आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे. यावरील धरण सगळ्यात महत्वाचे मित्र, हे धरण लक्षात असू द्या. आणि या धरणानंतर ह्या तिन्ही पण नद्या महाराष्ट्रातल्याच आहे, फक्त महाराष्ट्राच्या बाहेर जात नाहीत. कारण की हे गोदावरी नदीला इकडे लास्टली ऍट द लास्ट पॉइंट ऑल these rivers meet at the गोदावरी रिव्हर ऍट व्हेअर सोमनूर. ओके. देन मित्र याच्यावरचे आपण धरण बघितले. यानंतर आपण बघत आहे मित्र तापी पूर्णा नदी. इकडे बघून घेऊया नर्मदा. एक शॉर्ट, ज्यादा महाराष्ट्रामधून ही जास्त मोठी नदी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये ही जास्त मोठी नदी नाही आहे मित्र. तर त्यामुळे ही सोपी आहे शिकण्यासाठी. नर्मदा नदी ही पूर्ण भारतामध्ये 1312 किलोमीटरची आहे मित्र. नर्मदा नदी
नर्मदा नदी ही संपूर्णपणे 1213 किलोमीटरची आहे पूर्ण इंडियामध्ये. ओके. त्यानंतर नर्मदा नदी ही फक्त महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटरचीच आहे. किती? फक्त 54 किलोमीटर इन महाराष्ट्र. ओके. त्यानंतर मित्र, ही नदी नर्मदा नदी अमरकंटक, कुठून? अमरकंटक मधून उगम पावलेली आहे. हिचा उगम अमरकंटक मधून हिचा उगम झालेला आहे. त्यानंतर मित्र, ही जी नर्मदा नदी आहे, ही नर्मदा नदी सातपुडा पर्वत रांगेतून निघालेली आहे. अमरकंटक ही जी आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतांमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर नर्मदा नदीचं जे सगळ्यात महत्वाचा जिल्हा जिथून आपल्या महाराष्ट्रामधून हे पास होते, जसं तुम्ही बघितलं असेल, हे इथे आहे नंदुरबार. मित्र, इथे आहे नंदुरबार. या ठिकाणी तुम्हाला नंदुरबार पाहायला मिळते, जिथे हे जे ठिकाण आहे जिथून नर्मदा नदी पास होत आहे, हे ठिकाण आहे नंदुरबार. हे सगळ्यात महत्वाचा जिल्हा तुम्ही लक्षात असू द्या की नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्यातून पास होते. आणि मित्र, हिच्यावर जे सगळ्यात महत्वाचा डॅम आहे तुम्हाला माहित असेल, जिथे जगातली सगळ्यात मोठी जे स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, तर हा मित्र स्टॅच्यू ऑफ युनिटी हा भारतातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू. तर याच्यावर असणारं जे धरण आहे जे गुजरातमध्ये पाहायला मिळते, सरदार सरोवर डॅम. सरदार सरोवर डॅम हा याच्यावर पाहायला मिळते. त्यानंतर मित्र, नर्मदा नदीबद्दल एकदम शॉर्ट आहे, कारण की महाराष्ट्रामधून ही जास्त जात नाही आणि आपण महाराष्ट्रातल्या नदी बघत आहेत. तर महाराष्ट्राच्या नदीमधली हे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट नदी आपण म्हणू शकतो. त्यानंतर मित्र, आपण यामध्ये जी महत्वाची नदी बघणार आहे ती तापी पूर्णा नदी. यामध्ये जी महत्वाची नदी बघणार आहे ती कोणती आहे? तापी पूर्णा नदी. बघा, तापी पूर्णा नदी ही नदी ही असं समजा की मित्र हो, ही आहे ईस्ट आणि ही आहे वेस्ट. ओके. तर आतापर्यंत सगळ्या नद्या कशा बघितल्या आपण? त्या अशा फ्लो होत होत्या, अशा सगळ्या, म्हणजे कशा होत्या? वेस्ट टू ईस्ट फ्लो होत होत्या. ओके. आता जी आपण ही नदी बघणार आहे, ही नदी मित्र हो, आपण जे बघणार आहे ही बघून घ्या, तुम्ही डायरेक्शन ओळखू शकता. ही नदी जात आहे ईस्ट टू वेस्ट. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ही नदी जात आहे ईस्ट टू वेस्ट. ओके, सगळ्यात पहिला पॉइंट. त्यानंतर ह्या नदीचा जो उगम आहे, ह्या नदीचा उगम हे जी तुम्हाला दिसत आहे तापी पूर्णा नदी आपण जी शिकत आहे, तापी नदी तसं बघितलं तर गुजरातमध्ये पण गेलेली आहे, कारण की मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यांमधून ही नदी निघताना दिसत आहे आणि तिचा प्रवास पण दिसत आहे आपल्याला की ही 3 राज्यांमधून जाते. जसं तापी नदी ही सातपुडा पर्वत रांगेतून निघालेली नदी मुलताई या ठिकाणी, जे बैतूल एमपी मधलं जे ठिकाण आहे मुलताई या ठिकाणातून ह्या तापी नदीचा उगम पाहायला मिळते. त्यानंतर मित्र, ही नदी, या नदीवर एक सगळ्यात महत्वाचे धरण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, श्री क्षेत्र चांगदेव रावेर या ठिकाणी हे धरण आहे. तर हे सगळ्यात महत्वाचं धरण तुम्ही लक्षात ठेवा, श्री क्षेत्र चांगदेव या ठिकाणी. सॉरी, एक मिनिट, सॉरी, थोडी चूक झाली माझ्याकडनं. हा बघा मित्र, सातपुडा पर्वत रांगेतून ही निघालेली नदी तापी, जी 3 राज्यांमधून जाते, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. ओके. त्यानंतर मित्र, ह्या नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेतून मुलताई, बैतूल एमपी मध्ये जे ठिकाण आहे त्या नदीचा उगम मुलताई मधून होतो. ओके. त्यानंतर मित्र, तापी ही नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटर करून जे धरण आहे, या तापी नदीवर जे धरण पाहायला मिळते त्याचं नाव आहे हातनूर धरण. काय नाव आहे मित्र? हातनूर धरण. हे याचंच नाव दिलेलं आहे
मुक्ताई सागर. मुक्ताई सागर हे हातनूर धरणाचं नाव आहे. त्यानंतर हे जशी जशी समोर जाते तसं तसं हे मग गुजरातमध्ये, हे आहे गुजरात मित्र, हा गुजरात, हे गुजरातमध्ये जाऊन इकडे शिरते. त्यानंतर आता बघायचे आपल्याला या धरणावर, या नदीला, तापी नदीला मिळणारी राईट हँड ट्रिब्युटरीज आणि लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज. तर पूर्णा नदी ही या तापी नदीची, पूर्णा नदी ह्या तापी नदीची लेफ्ट हँड ट्रिब्युटरी आहे मित्र. कशी आहे? लेफ्ट हँड ट्रिब्युटरी. तुम्हाला माहित असेल ही आहे लेफ्ट आणि ही आहे राईट. ओके. तर ही आहे पूर्णा नदीची, ही जी पूर्णा नदी दिसते तुम्हाला, पूर्णा नदी ही आहे लेफ्ट हँड ट्रिब्युटरी. तर मित्र बघा, या पूर्णा नदीची राईट हँड ट्रिब्युटरीज कोणती कोणती आहे? चंद्रभागा, भुलेश्वर, शहानूर, जे अंजन गावामध्ये पाहायला मिळते. शहानूर नावाचं धरण पण आहे अंजन गावामध्ये. तर चंद्रभागा, भुलेश्वर, शहानूर आणि नंद, किती नद्या? 1 2 3 4. ओके. तर मित्र 4 नद्या आपल्याला या पूर्णा नदीच्या पाहायला मिळतात. चंद्रभागा, भुलेश्वर, शहानूर आणि नंद या राईट हँड ट्रिब्युटरीज. लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज कोणत्या मित्र? पेडी नदी, जी पेडी नदी आहे ती अमरावतीमध्ये पाहायला दिसते. अमरावतीमधली पेडी नदी. काटेपूर्णा नदी ही वाशिम मधून निघालेली नदी आहे. याच्यावर काटेपूर्णा नावाचं धरण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काटेपूर्णा धरण. आणि सांगवी या ठिकाणी हे जाऊन मिळते. सांगवी या ठिकाणी जाऊन हे पूर्णा नदीला जाऊन मिळते. त्यानंतर शिरपूर हे धरण, हे या जागेतून मोरणा नदी, हे मोरणा नदी अकोल्यामध्ये सगळ्यात फेमस आहे. तर मित्र शिरपूर धरण हे मोरणा नदी इथे जाऊन मिळते. त्यानंतर आहे मन नदी, हे नळगंगा. ओके. तर किती नदी पाहायला मिळाल्या आपल्याला? ज्या याच्या, ह्या नदीच्या ज्या राईट हँड ट्रिब्युटरीज आणि लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज लक्षात घेऊन घेऊ. लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज मध्ये पेडी तुम्हाला दिसत असेल, पेडी. काटेपूर्णा जी वाशिममधून निघते तिच्यावर काटेपूर्णा धरण आहे, जे सांगवी या ठिकाणी जाऊन मिळते. शिरपूरमधून निघणारी मोरणा, मन नदी आणि नळगंगा नदी, अशा 1 2 3 4 5 अशा 5 नद्या त्याच्या लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज आहे. आणि राईट हँड ट्रिब्युटरीज मध्ये 4 नदी आहे, चंद्रभागा, भुलेश्वर, शहानूर आणि नंद. ठीक आहे. तर मित्र या पूर्णा नदी आहे जी तापी नदीला जाऊन मिळते त्या ठिकाणचं नाव आहे. पूर्णा नदी जी तापी नदीला जाऊन मिळते त्या ठिकाणचं नाव आहे मित्र श्री क्षेत्र चांगदेव रावेर. श्री क्षेत्र चांगदेव रावेर. त्यानंतर या तापी नदीचे आपण लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज बघू. लेफ्ट हँड ट्रिब्युटरीज मध्ये आहे मित्र जे अजिंठा डोंगरावरून निघालेला आहे वाघूर नदी, ज्याच्यावर वाघूरच धरण आहे. हे सोपी आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी पण तुम्हाला सोपी आहे. वाघूर धरण. आणि त्यानंतर पुढची जे गिरणा आणि मोसम आणि गिरणा नदीवर गिरणा धरण, ज्याचे जसे एकदम जे नाव आहेत त्यांनी ज्या नावाची नदी आहे त्या नावाचं जे धरण आहे ते लक्षात ठेवायला मित्र तुम्हाला सोपी जाईल. पण काही नाव आहे जे जसं आता हे तापी नदीवर हातनूर धरण, तर हे डिफिकल्ट जाते थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी. पण याचा मी प्रॉपरली चार्ट आणि एक प्रॉपर तुम्हाला एकदम डिटेल याचं देणार आहे. तर ही जी नदी आहे मित्र गिरणा आणि मोसम, ही नदी रामेश्वर या ठिकाणी जाऊन मिळते. आणि ही जी पांजरा नदी आहे, पांजरा जी पिंपळनेर मधून निघते, ही मुदवड या ठिकाणी जाऊन मिळते. आणि मित्र या ज्या तापी नदीच्या ज्या राईट हँड ट्रिब्युटरीज आहेत त्यामध्ये नदी येते अनेर, अरुणावती, गोमती किंवा तिला गोमई पण म्हणतात कोणी. आणि गोमती किंवा गोमई जी प्रकाशाला मिळते, प्रकाश या ठिकाणी जाऊन मिळते. त्यानंतर अरुणावती ही या तापी नदी जाऊन मिळते. आणि अनेर ही नदी मांजरोद या ठिकाणी जाऊन मिळते. आणि त्यानंतर जे एक ह्याच तापी नदीची जे लेफ्ट हँड ट्रिब्युटरी तिचं नाव आहे मित्रांनो बुराई, जे सातमाळा डोंगरांवरून निघालेली आहे, जी सिंदखेड या ठिकाणी जाऊन मिळते. तर या नदीचा हे तुम्हाला किचकट दिसत असेल पण एकदम सोपी आहे. 1 वेळा 2 वेळा मित्र हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओतून तुम्हाला एकदम लक्षात देऊन जाईल की ही नदी लक्षात ठेवण्यासाठी पण खूप सोपी आहे. आणि तुम्ही मित्र ही नदी मी जशी वेगवेगळ्या कलर्सने काढलेली आहे, ह्या कलर्सचा उपयोग जर तुम्ही तुमच्या नोट्स मेकिंगसाठी करत असाल, वेगवेगळ्या पेन्सचा, वेगवेगळ्या कलर्सचा, तर तुम्हाला मी गॅरंटी देतो तुमची रिटेनिंग जी पॉवर आहे, तुमची जी लक्षात ठेवण्याची जी पॉवर आहे ती 100% मित्र 100% ते तुम्हाला इफिशियंट मिळणार. तर ह्या तापी नदीचा आणि पूर्णा नदीचा असा हा प्रवास होता. तापी नदी, पूर्णा नदी ही नदी महाराष्ट्रातली सगळ्यात महत्वाची नदी आणि विदर्भातली ही सगळ्यात महत्वाची नदी मानली जाते ही पूर्णा नदी मित्र कारण पूर्णा नदी ही विदर्भातूनच वाहते. आणि या नदीचं सांगायचं झालं तर तापी आणि पूर्णा नदी,
तापी नदी ही इंडियामध्ये तापी नदी तापी नदी तापी नदी इंडियामध्ये 724 एक मिनिट. तापी नदी ही इंडियामध्ये 724 किलोमीटरची पाहायला मिळते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही तापी नदी 208 किलोमीटरची. किती? 208. याचा मी पूर्ण कंप्लीट चार्ट देणार आहे मित्र. बघा, तुम्हाला बघायचं असेल तर हे पहा, हे बघू शकता. यामध्ये पूर्ण कंप्लीट डिटेल दिलेला आहे मी, पूर्ण कंप्लीट डिटेल. असा चार्ट बनवून तुम्ही एकदम सिंपल वे मध्ये रिव्हिजन करू शकता. याच्यात गोदावरी, भीमा, कृष्णा, नर्मदा, तापी, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या नदीचं पूर्ण डिटेल अनालिसिस केलेलं आहे. हे सगळे फॅक्च्युअल डाटा मित्र, हा पूर्ण कंप्लीट फॅक्च्युअल डाटा तुम्हाला पाहायला मिळते. हा कंप्लीट फॅक्च्युअल डाटामध्येच तुम्ही सगळं काही रिवाइज करू शकता, ज्यामध्ये इंडियामधील त्या नदीची लांबी, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या नदीची लांबी, अशा सर्व संपूर्ण नदींच्या लांबीमध्ये मी यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर मित्र उगम स्थान आहे तिचे, या प्रत्येक नदीचं उगम स्थान दिलेलं आहे. त्यानंतर या कोणत्या कोणत्या पर्वतरांगेतून ही नदी पाहायला मिळते, त्यानंतर ते कोणत्या कोणत्या राज्यातून जाते, आणि त्यामुळे त्याच्या जवळपास येणारे कोणते कोणते जिल्हे आहे, जिथे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून ती पास होते. शहरे, कधी कधी शहरे विचारले जातात मित्र जुळ्या लावण्यामध्ये, आणि त्याच्यावर असणारे धरण. पण काही काही जे अशा नद्या आहे की जे थोडेसे आणखी नद्यांवर काही काही धरण आहेत, तर त्याचं मी पूर्ण डिटेल चार्ट देणार आहे. तर ह्या असा पूर्ण तुम्हाला डिटेल कंप्लीट चार्ट मिळणार आहे. तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढू शकता मित्र. याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता आणि याला रिवाइज करू शकता. तसं मी याच्या नोट्स पण देणार आहे. आणि याच्यानंतरची जे डिटेल अनालिसिस आहे, जे आन्सर रायटिंगसाठी यूज होणार आहे, जॉग्राफीच्या आन्सर रायटिंगसाठी रिव्हर सिस्टीम बद्दलचे कसे क्वेश्चन येऊ शकतात, काय प्रेडिक्शन असू शकते, आणि कसे आन्सर्स लिहायला पाहिजे, आपण याचं पूर्ण डिटेल अनालिसिस करणार आहोत. तर ही झाली मित्र पूर्ण तापी पूर्ण नदी. ही तुम्ही 1-2 वेळा तुमच्या हाताने तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून ही काढून बघा. ही काढून बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की नदी कोणत्या कोणत्या राज्यातून, कोणत्या जिल्ह्यातून पास होते. त्यानंतर आपण जेव्हा मॅप घेणार आहे, त्या इंडियाच्या मॅपमध्ये ह्या पूर्ण नद्या कव्हर होणार आहे. पण मित्र हो, महाराष्ट्रातील इथनं एवढं डिटेल्स, म्हणजे प्रत्येक नदीचं जे प्रत्येक, जशी फॉर एक्झाम्पल ही जी तापी नदी आहे, तर तापी नदी ही इंडियातली मोठी नदी आहे. तर या तापी नदीच्या ज्या उपनद्या आहे, आपण हे त्याच्यात कव्हर नाही करणार, कारण हे फक्त महाराष्ट्रातल्या अंदर डीप शिकवत आहे. तर असा पूर्ण डिटेल अनालिसिस करून, असं पूर्ण डिटेल स्टडी करून आपण याची अशी शॉर्टकट वेनी, म्हणजे हा तुमचा झाला फक्त असं समजा की फॅक्च्युअल डाटा, जो फॅक्च्युअल डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पण मित्र, यानंतर जो मेन पार्ट येतो तो आहे अॅनालिटिकल पार्ट, जो आपल्याला सोसायटीच्या रिलेटेड, जॉग्राफी रिलेटेड, इकॉनॉमिक्स रिलेटेड, या नद्या कशा प्रकारे, म्हणजे किती प्रकारे त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे लाईफमध्ये, त्यानंतर का त्याच्याबद्दलच्या पॉलिसीज बनवल्या जातात, काय वॉटर एवढं इफिशियंट सोर्स आहे प्रत्येक सोसायटीसाठी, गव्हर्नमेंट याच्यासाठी काय एवढ्या योजना राबवतात, किंवा मग एवढे पॉलिसीज डिझाईन करतात, आणि ऍडमिनिस्ट्रेशन याच्याबद्दलचं कशी काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर मित्र, तुम्हाला माहित असेल की वॉटर मॅनेजमेंट, वॉटर रिसोर्सेस, सेंट्रल वॉटर कमिशन, असे मोठे मोठे सारखे कमिशन बनवले जातात. त्यानंतर एन्व्हायरमेंटचा हा सगळ्यात मोठा पार्ट असून, एन्व्हायरमेंटचा पार्ट असल्यामुळे तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला एन्व्हायरमेंटमध्ये पण तुम्ही इंटरलिंक करू शकता. तर आपण प्रत्येक डिटेल अनालिसिस करणार आहोत. आज आपला हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता, जो तुम्हाला माहिती असेल की काल मी घेतलेला आहे गोदावरी, भीमा नदीचा, आणि ह्या ज्या राहिलेल्या ज्या नद्या आहेत, जसं कृष्णा, वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा, आणि सोबतच तापी आणि पूर्णा. तर हा जरा मित्र पूर्ण डिटेल इंट्रोडक्टरी लेक्चर ऑफ दिस रिव्हर सिस्टीम इन महाराष्ट्र ओनली. आता येणारा जो लेक्चर होणार आहे ती इंडियातल्या आपण नद्या येणार आहे. पण आता येणारी 28 सप्टेंबरला जी एक्झाम आहे, ते 28 सप्टेंबरला येणाऱ्या एक्झामचे काही पीवायक्यूज आपण उद्या डिस्कस करणार आहोत. उद्याच्या पीवायक्यूज मध्ये जे इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे जॉग्राफीचा रिव्हर सिस्टीमच्या रिलेटेड सगळे पीवायक्यूज तुम्हाला मी दाखवेल की मागच्या येणाऱ्या काही 10 ते 15 वर्षात कसं फॅक्च्युअल डाटामध्ये रिव्हर सिस्टीमला विचारलं गेलेलं आहे. तर मित्र, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये रिव्हर सिस्टीमवरील जे मी तुम्हाला एक चार्ट देणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या नदीवर कोणते धरण बनवलेले आहे, त्या धरणाचं पूर्ण एक प्रॉपर टेब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी उद्या सांगणार आहे की कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे. त्यानंतर आपण उद्या बघणार आहोत याच्यावरची पीवायक्यूज जे एमपीएससी मध्ये विचारू शकतात, किंवा आपण येणारे प्रेडिक्ट करून जे एमसीक्यूज बोलू शकतो ते एमसीक्यूज पण मी याच्यात काहीतरी कव्हर करणार आहे.
तर मित्र तुम्ही उद्याचा हा व्हिडिओ आवर्जून बघा. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल अनालिसिस मिळेल आणि पीवायक्यूचं मेन डिटेल अनालिसिस मिळेल. त्या पीवायक्यूच्या मेन डिटेल अनालिसिस सोबत तुमचा अभ्यासाची जी दिशा आहे, जी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यानुसार तुम्ही तसं डिझाईन करा आणि येणारी 28 सप्टेंबरची एक्झाम जी आहे ती इझिली क्रॅक करू शकणार, ही माझी गॅरंटी. तर आणि तुमची मेहनत आणि तुमचा जो अभ्यास आहे आणि जे रिव्हिजन पॅटर्न आहे तो त्याला पण सोबतच सुरू ठेवा. आणि रिव्हिजन पॅटर्न सोबत तुमची स्ट्रॅटेजी अशा वेळी ठेवा जेणेकरून तुमची प्रिलिम्स निघाल्यानंतर, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगत आहे मित्र मी, तुमची प्रिलिम्स निघाल्यानंतर जी सगळ्यात मोठा जो मेन टास्क आहे, मेन स्टेप आहे किंवा मेन जे तुमचं ध्येय असायला पाहिजे ते म्हणजे मेन्स आन्सर रायटिंग. मेन्स या वर्षीची थोडी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये येणार आहे. रिव्हर्स सिस्टीमचे पण 100% प्रश्न विचारले जातील, पण तुम्हाला ते फॅक्च्युअल क्वेश्चन्स नाही दिसतील, डायरेक्ट क्वेश्चन्स नाही दिसतील. क्वेश्चन्स अशा प्रकारे विचारले जाईल की की तुमचे व्ह्यू पॉईंट्स काय असणार, तुम्ही या सोसायटीला कसं बघता. जर तुम्ही एक ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर, ॲज अ काय म्हणतात त्याला, एक ब्युरोक्रॅट म्हणून तुम्ही जर महाराष्ट्राचे बनणार, तर त्या ॲज अ ब्युरोक्रॅट, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्ही कसे डिसिजन घ्याल किंवा तुमचा काय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असायला पाहिजे, याच्या रिलेटेड तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे. तर मित्र, ऑफिसर लाईक क्वालिटीज हे प्रत्येक UPSC असो MPSC असो हे चेक केले जातात. पण यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एक तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस, प्रॉपर स्ट्रॅटेजीने समोर जायचं आहे आणि ती स्ट्रॅटेजी यूज करून आपल्याला ही एक्झाम 100% क्रॅक करायची आहे. एक तुम्हाला एक वेळा जर कॉन्फिडन्स प्रिलिम्स निघाला, त्यानंतर 100% तुमचा कॉन्फिडन्स एक बिल्डअप होणार आणि तुम्हाला एक प्रॉपर वेनी स्वराज्य संकल्प अकॅडमी थ्रू तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स देऊन, एक ॲनालिसिस करून आणि आन्सर रायटिंग करून एक तुमच्या जीवनातलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आमचा एक सगळ्यात मोठा वाटा राहील, हीच अपेक्षा करतो. आणि मित्रो, तुम्ही सतत हे व्हिडिओज बघा आणि हे व्हिडिओज बघून तुम्ही तुमच्या नॉलेजला पण अपग्रेड करा आणि असेच आमच्या या स्वराज्य संकल्प अकॅडमी सोबत जुळले राहा. नेक्स्ट व्हिडिओसाठी तुमची मी वाट बघत आहे आणि मी उद्या नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे, जो या नद्यांच्या रिलेटेड PYQs आणि MCQs वर राहील. तर धन्यवाद मित्रो. थँक्यू.